UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि JP नड्डा यांच्यात बैठक, तर गृहमंत्री अमित शहा भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका घेणार। महाराष्ट्रातील भाजप नेते उपस्थित राहणार। दिल्लीत आज अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युलापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर। दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी खलबतं। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंमध्ये चर्चा। भाजपच्या मुख्यमंत्री पदाला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा। देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य असेल, शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। एकनाथ शिंदेंना पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार मोदी शहांना दिलेत, यापुढे शिंदेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, संजय राऊत यांची टीका। भाजप मुंबई पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील। मुंबईतील विधानसभेच्या 15 जागा जिंकत भाजपची ताकद वाढली। महापालिकेसाठी 150 नगरसेवकांचं भाजपचं टार्गेट, सूत्रांची माहिती। राज्यातील काँग्रेस नेत्यांची उद्या दिल्लीत खरगेंसोबत बैठक। गटनेता म्हणून नितीन राऊत तर प्रतोद म्हणून अमित देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आम्ही मवियापासून अजिबात वेगळे होणार नाही। कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना, मात्र राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात, राऊतांकडून स्पष्ट। ईव्हीएमच्या मुद्द्यावर मनसे मवियाला साथ देणार नाही, स्वतंत्र लढाई लढणार। पुण्यातील चिंतन बैठकीत राज ठाकरेंची ठोस भूमिका। डिसेंबरमध्ये भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार। नड्डांकडून संघटनेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका। तावडेंवर बिहार, उत्तर प्रदेश आणि अरुणा सिंग यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षकांची जबाबदारी। ईव्हीएममध्ये गडबड असती तर मलाही 1 लाख मतं मिळायला हवी होती। जरांगेंमुळे मोठ्या वर्गाची मतं मिळाली नाहीत। भुजबळांकडून ईव्हीएमवरील आरोपांना उत्तर देताना जरांगेंवर निशाणा। माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, मला पराभूत करण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही, बच्चू कडूंचा हल्लाबोल। जनतेनं बच्चू कडूंना त्यांची जागा दाखवली। दादा आता कसं वाटतंय म्हणत नवनीत राणांकडून आडीवाचलं गेलंय। शहाजी बापू पाटलांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा। निवडणुकीत पडलो तरी वर्षभरात सांगोल्याच्या 14 गावातील शेतात पाणी नाही आलं तर राजकीय संन्यास घेईन। पराभवानंतर शहाजी बापू पाटील थेटच बोलले। हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता। इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदियाळी। अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम। नालासोपाऱ्यात 41 बेकायदा इमारतींवर महापालिकेचा हातोडा। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं कार्यवाही सुरू। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला। अगलेत कृष्णा नदी पुलावरून भरधाव कार कोसळली। अपघातात 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। कोल्हापूर सांगली मार्गावरील घटना। अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा रखडलेला बोनस मिळाला। आचारसंहिता संपल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात 29,000 रुपयांचा बोनस जमा। पंतप्रधान मोदींना जिवे मारण्याची धमकी। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन। शीतल चव्हाण नावाची महिला पोलिसांच्या ताब्यात। मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा महिलेचा दावा। प्रियंका गांधींकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ। राहुल आणि प्रियंका गांधी आता लोकसभेत एकत्र, तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही घेतली शपथ। हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी। रांचीच्या मोरहाबादी मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। सोरेन 4थ्यांदा झारखंडची धुरा सांभाळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।